हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा मऊ रसरशीत एकदम स्वादिष्ट चविष्ट असा आंब्याचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहे. बघून कळत असेल मस्त असा झालेला आहे. एकदम मऊ रसरशीत आणि एकदम छान मऊ लुसलुशीत एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट बनलेला आहे. नक्की करून बघा. साध्या सोप्या पद्धतीने तेवढाच चविष्ट बनवलेला आहे. तर करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा मी 2 आंबे घेतलेले आहेत बघा. आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याच्यातला गर काढून मिक्सरवर मी फिरवून घेणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे. आता इथे बघा मी मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे. आता हे बघा, आता हा आपला आंब्याचा रस 1 कप आहे. आता याच कपाने सगळं साहित्य घेणार आहे. 1 कप मी बारीक रवा घेतलेला आहे. पाऊण कप मी साखर घेतलेली आहे. आंब्याचा रस घालणार आहे त्यामुळे पाऊण कप साखर घेतलेली आहे. आता तुमच्या आवडीनुसार साखर घाला. 2.25 कप मी दूध घेतलेलं आहे, कारण आपण आंब्याचा रस घालणार आहे त्यामुळे तुमच्या अंदाजाने तुम्ही घाला. 2.25 कप मी ते दूध घेतलेलं आहे. दूध गरम करायला ठेवणार आहे. त्यामध्ये 10 ते 12 केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत. 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे. 1 कप रवा आहे त्यासाठी 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे. आणि तूप मी अर्ध घातलेलं आहे, कारण आपण नंतर अर्ध घालणार आहे. त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स मी ते तळून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला, किंवा घालायचं नसेल तर नाही घातलं तरी पण चालतील. इथे बघा, आता याच तुपामध्ये छान असं गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि रवा आपण भाजून घ्यायचा. गॅसची फ्लेम मिडियम करायची. मिडियम फ्लेमवर हा मी रवा हलक्याशा इथे बघा बदामी रंगावर भाजून घेतलेला आहे. मस्त रवा छान भाजलेला आहे. आता जे राहिलेलं तूप होतं त्यातलं तूप घालायचं, 2-3 चमचे ठेवायचं. लागलं तर आपण घालणार आहे. इथे बघा छान असं नंतर आणि तूप घातलेलं आहे. आणि सगळंच तूप जर आपण सुरुवातीला घातलं तर रवा चांगला भाजला जात नाही. रवा छान भाजलेला आहे. आता त्यामध्ये इथे गरम आपण दूध करायला ठेवलेलं ते छान उकळलेलं आहे. यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आणि एका हाताने छान हलवायचं, म्हणजे व्यवस्थित असं हे दूध मिक्स होतं. इथे बघा या पद्धतीने मी दूध घालून घेते. बघा सगळं दूध मी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं. घट्ट करून घ्यायचं. छान असं गॅसची फ्लेम एकदम लो करून छान असं दूध घातल्यानंतर शिजवून घेतलेलं आहे. बघा रवा आपला चांगला शिजलेला आहे या पद्धतीने. इथे बघू शकताय आता एकदम मोकळा झालेला आहे बघा. त्यानंतर दूध घातल्याच्या नंतर आता यामध्ये बघा जो आपण 1 कप आंब्याचा रस घेतलेला आहे तो घालायचा. इथे बघा छान असा हा एकदम घट्टसर आहे बघा, तो घालायचा. मिक्स करायचं आणि व्यवस्थित असं या पद्धतीने मी मिक्स करून पुन्हा एकदा मिक्स करून मी 2 मिनटं शिजवून घेणार आहे झाकण ठेवून या पद्धतीने. इथे बघू शकताय इथे आंब्याचा रस होता त्यामुळे 2.25 कपच इथे दूध वापरलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूध किंवा पाणी वापरू शकता. इथे बघा हा आंब्याचा रस यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे. आता यावर झाकण ठेवून परत 2-3 मिनटं वाफ द्यायची, म्हणजे जो आंब्याचा फ्लेवर आहे छान याच्यामध्ये उतरतो. इथे बघा 2-3 मिनटं छान मी शिजवून घेतलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. इथे बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे मी 1/4 कप साखर घेतलेली आहे, कारण इथे आपण आंबा वापरलेला आहे. आंबा गोड आहे त्यामुळे मी 1/4 कप साखर घेतलेली आहे. तुम्ही 1 कपसुद्धा घालू शकता. साखर घालून मिक्स करायचं आणि झाकण ठेवून पुन्हा 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं. साखर घातल्यानंतर हे थोडंसं पातळ होतं, पण जसं शिजतं तसं ते घट्ट होतं. मी झाकण ठेवलेलं आहे. 4 ते 5 मिनटानंतर बघू शकताय छान तूप सुटलेलं आहे आपल्या शिऱ्याला. बघू शकताय एकदम रसरशीत आणि मस्त शिरा छान तयार झालेला आहे. छान शिजलेला आहे. त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले ते घालून घ्यायचे आणि पाव चमचा मी वेलची पूड घेतलेली आहे. थोडीशी साखर घालून छान बारीक करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची, कारण आंब्याचा फ्लेवर आहे तर वेलची पूड तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे बघा या पद्धतीने वेलची पूड ड्रायफ्रूट्स मी मिक्स करून घेते. मी तुम्हाला दाखवते किती रसरशीत आणि मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे. इथे बघा आपण इथे 2 ते 3 चमचे तूप ठेवलेलं ते सुद्धा घालायची गरज नाही, कारण तूप छान असं याला सुटलेलं आहे आणि छान रसरशीत झालेला आहे. मस्त झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. हा थंड जरी झाला तरी असा छान असा मस्त असा मऊ लुसलुशीत राहतो बघा. मस्त करून बघा तुम्ही नक्की. तुम्हाला बघून कळत असेल किती रसरशीत मऊ लुसलुशीत आणि छान असा झालेला आहे. हा पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने मस्त असा बनवलेला आहे. बघू शकता एकदम छान झालेला आहे. मी इथे गॅस बंद करून घेते. मस्त असा तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता, किंवा
थंड करून सुद्धा खाऊ शकता. छान झालेला आहे, रसरशीत बघू शकता तुम्ही, तूप सुटलेलं आहे आपल्या शिऱ्याला, छान झालेला आहे. तुम्ही हा आज संकष्टी चतुर्थी आहे, तुम्ही प्रसाद म्हणून बनवू शकता किंवा कोणत्याही सणाला बनवू शकता. आता आंब्याचा सीझन चालू आहे, तुम्ही या पद्धतीने आंब्याचा शिरा नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, नक्की करून बघा. तुमचा पण छान होईल, एकदम स्वादिष्ट, एकदम मऊ, रसरशीत, लुसलुशीत छान करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने शिरा नक्की बनवून बघा, तुमचा पण छानच होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.